नमस्ते, श्रीराम क्रिएशन आर्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ही महिरप कशी बनवायची शिकत आहोत। कारण ह्या महिरपीचा जेव्हा शॉट टाकला होता तेव्हा खूप साऱ्या ताईंनी रिक्वेस्ट केली होती की ही महिरप बनवायची शिकवा। मधल्या काही काळात झालं नव्हतं, तर आता आपण ही महिरप शिकून घेऊयात। यासाठी लागणारे साहित्य आहे पांढरे, हिरवे आणि गुलाबी रंगाचे सगळेही 5 नंबरचे मणी आम्ही घेतले आहेत। तंगूस, कात्री आणि सुई। तर चला आपण आता सुरुवात करूयात। सुरुवातीला वायर ओवून घ्या सुईमध्ये। 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। आता एक मण्यातून सुई परत काढून घेऊन त्याचा चौकोन करून घ्यायचा आहे। आता पांढऱ्या मण्यातून परत एक सुई काढून घेऊ, वरती सुई काढून घ्यायची आहे। अजून 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहे। त्याच मण्यातून परत सुई काढून घ्यायची आहे। बघा असं तयार होईल। आता परत आपल्याला अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे। नीट स्टेप बघा। परत 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण 20 ते 21 अशी पट्टी तयार करून घेऊयात। तर ह्या महिरपीला आम्ही आधी सगळी पट्टी 136 चौकोनांची तयार केली आहे। आत्ता दाखवण्यासाठी छोटीशीच पट्टी एवढी तयार करून घेतली आहे। तुम्हाला तुमच्या ताटाप्रमाणे जशी लागेल तेवढ्या आकाराची तुम्ही करू शकता। आम्ही ही आमच्या ताटाला 136 ची पट्टी पूर्ण बसते, ताटाला पूर्ण छान राऊंड होतोय म्हणून 136 घेतली आहे। तुम्हाला छोटी करायची छोटी करा, किंवा तुम्हाला तुमच्या ताटाच्या साईज प्रमाणे तुम्हाला ती कमी जास्त करता येते। तर आता पुढची स्टेप घेऊयात। आता सगळ्यात आधी सुरुवातीचा जो मणी आहे तिथून परत एकदा वायर काढून घ्यायची आहे। आता 2 पांढरे मणी, 1 हिरवा मणी, परत 2 पांढरे मणी, परत 1 हिरवा मणी, परत 2 पांढरे मणी, एक हिरवा मणी आणि परत 2 पांढरे मणी, अशी 8 पांढरे मणी आणि 3 हिरवे मणी अशी ती लाईन होईल। 2 पांढरे मणी, 1 हिरवा मणी, 2 पांढरे मणी, 1 हिरवा मणी, असं करून 3 हिरवे मणी आणि 8 आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तयार झालं की मग पुढची स्टेप। आता एक मणी सोडून पुढच्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। एक मणी सोडून बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशी सुई काढून घ्यायची आहे। आता 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि आधीचा जो लूप आहे त्याच्यातला जो हिरवा मणी आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे। बघा व्हिडिओमध्ये। आता परत 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत। एक हिरवा मणी घ्यायचा आहे। 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत। आता 3 आहेत पांढरे मणी, 1 हिरवा मणी घ्यायचा आहे
परत 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि ह्याच आत्ता ओवलेल्या हिरव्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या हिरव्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। दोरा घट्ट तंगूस घट्ट ओढून घ्या, शेप चांगला येतो। आता परत तुम्हाला 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत एक हिरवा मणी घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत। आणि आधी जिथून वायर काढली होती तो एकच मणी सोडून त्याच्यानंतरचा एकच मणी बघा व्हिडिओमध्ये एकच मणी सोडून पुढच्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। सुई घट्ट ओढून घ्या। आता पुढे परत 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि आधीचा जो लूप आहे त्याच्यातल्या हिरव्या मण्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे। आता परत 2 पांढरे मणी, एक हिरवा मणी, 2 पांढरे मणी। स्टेप नीट लक्ष देऊन बघा तरच कळेल, कारण थोडीशी अवघड आहे ही महिरप। आता परत एक मणी सोडून परत एक हिरवा मणी घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मणी। परत एक मणी सोडून सुई काढून घ्यायची आहे। हे बघा स्टेप कशी दिसते। आता परत आपल्याला हा लूप परत बनवायचा आहे। आता 2 पांढरे मणी आणि आधीचा जो हिरवा मणी आहे त्याच्यातून सुई आधी काढून घ्या। 2 पांढरे मणी, एक हिरवा मणी, 3 पांढरे मणी, एक हिरवा मणी, परत 3 पांढरे मणी आणि आत्ताच्याच ह्याच्यातला जो हिरवा मणी आहे व्हिडिओमध्ये नीट बघा लक्ष देऊन, त्याच्यातून सुई काढून घ्यायची आहे। मुद्दामून सावकाश घेतला आहे व्हिडिओ, म्हणजे बघणाऱ्याला लक्षात यावं म्हणून। आता परत 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत, एक हिरवा मणी आणि 2 पांढरे मणी। आणि परत एकच मणी सोडून पुढच्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। आता परत तुम्हाला 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि आधीचा जो लूप आहे त्याच्यातल्या हिरव्या मण्यातून सुई परत काढून घ्यायची आहे। आता परत 2 पांढरे मणी, एक हिरवा मणी, एक हिरवा मणी, 2 पांढरे मणी, परत एक हिरवा मणी, परत 2 पांढरे मणी। एक मणी सोडून आधीच्या पट्टीमधला एक मणी सोडून पुढच्या ह्याच्यातून सुई काढून घ्यायची आहे।
ही पट्टी आम्ही आता पूर्ण अशीच पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे महिरपीसाठी। आणि आता याच्या पुढची स्टेप दाखवतो। अशी पूर्ण तुम्हाला जेवढी महिरप हवी असेल तुमच्या साईजप्रमाणे अशी पूर्ण बनवून घ्या। आता पुढची स्टेप, जिथून सुरुवात केली होती तिथल्या हिरव्या मण्यातून बघा तो लूप कुठं आहे, तिथून वायर तुम्हाला परत काढून घ्यायची आहे किंवा नवीन वायर तिथून ओवून घ्या आणि हिरव्या मण्यातून सुई वरती काढून घ्या। आता पुढची स्टेप, 2 तुम्हाला पांढरे मणी घ्यायचे आहेत, 1 गुलाबी मणी घ्यायचा आहे आणि आधीचा आता जो वरचा लूप आहे त्याच्यातला 1 पांढरा मणी, 1 हिरवा मणी आणि बघा व्हिडिओमध्ये नीट, 1 पांढरा मणी, 1 हिरवा मणी आणि परत 1 पांढरा मणी, असे 3 मणी त्या लूप मधले घेऊन काढायचा आहे। हे बघा असं दिसेल। आता परत 1 गुलाबी मणी घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत। स्टेप नीट लक्ष देऊन बघा। आता पुढचा जो हिरवा मणी आहे व्हिडिओमध्ये दाखवला आहे बघा, लहान लूप मधला, त्याच्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे। आता परत तुम्हाला 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत, 1 गुलाबी मणी घ्यायचा आहे आणि पुढच्या ह्या लूप मधून परत 1 पांढरा मणी, 1 हिरवा मणी आणि 1 पांढरा मणी असं काढून घ्यायचं आहे। आता परत तुम्हाला 1 गुलाबी मणी घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत। अशी पूर्ण स्टेप पूर्ण करा, मग त्यानंतरची स्टेप दाखवते। असंच पूर्ण करून घ्यायचं आहे। ही स्टेप इतकी पूर्ण झाली आहे। आता याच्या पुढची स्टेप दाखवत आहे। असं हे पूर्ण तयार होईल। तुम्हाला जसं साईज हवा आहे तेवढी तुम्ही साईज करून घ्या।